सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण खूप नशिबवान आहोत की आपण स्वातंत्र्य भारतात जन्माला आलो. पण आपल्या या भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेकांना बलिदान करावे लागले. स्वातंत्र्याची अग्निकुंडात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या थोर पुरुषांना स्मरण्याचा, त्यांचे अभिवादन करण्याचा आजचा दिवस. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक होते. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद असे म्हणत फासावर चढणारे भगतसिंग राजगुरू सुखदेव होते. छातीवर गोळे झेलणारा शिरीष कुमार होता. तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. कुठे गांधीजींचा सत्याग्रह, तर आझाद हिंद सेनेने ब्रिटिश सरकारवर थेट हल्ले सुरू केले होते आणि ब्रिटिश सरकारला घाम फोडला. अशा अनेक ज्ञात अज्ञात महिला, पुरुषांनी, बालकांनी तुरुंगवास भोगले. कधी इंग्रजांचा वार झेलला, तर कधी छातीवर गोळीबार झेलला. तेव्हा कुठे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते? अरे रक्ताने लिहिला आहे आपल्या देशाचा इतिहास, अरे रक्ताने लिहिला आहे आपल्या देशाचा इतिहास. हसत हसत स्वीकारले कित्येकांनी मृत्यूचे फास, कित्येकांनी मृत्यूचे फास. अरे आठवा आपला इतिहास. जगावं कसं छत्रपती शिवरायांकडून शिकावं, तर मरावं कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. त्यांनी रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूची दानात दान उडवली. शेवटी मारता मारता औरंगजेब म्हणाला, छावा असावा तर संभासारखा, छावा असावा तर संभासारखा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण संविधानाविना ते अपूर्ण होते. कुठल्याही देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी संविधानाची गरज असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस या कालावधीत संविधान लिहून पूर्ण केले आणि हेच संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले आणि आपला भारत प्रजासत्ताक झाला. माझ्या भारत देशाला गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी सारख्या नद्या लाभल्या. उत्तरेला उत्तुंग हिमालयाचा पर्वतरांगा, दक्षिणेला हिंदी महासागर, अनेक पर्यटन स्थळे, सुपीक कर्जा, काळी आई, नैसर्गिक खनिज संपत्तीने परिपूर्ण सुजलाम सुफलाम असा माझा भारत देश. माझ्या देशाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. क्रीडा असो की विज्ञान, प्रत्येक क्षेत्रात माझा देश अग्रेसर आहे. माझ्या देशाची संस्कृती अवघ्या जगाचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. असे असूनही एक प्रश्न सतावतो, का माझ्या शेतकरी मायबापाला आंदोलन करावं लागतं? का शेतकरी आत्महत्या करतात? का शेतकऱ्यांनाच कर्जाचा डोंगर उचलावा लागतो? शेतकऱ्यांना हमी भाव का मिळत नाही? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्ष झाली तरी स्वामीनाथन आयोग हा कायदा का लागू होत नाही? ही शोकांतिका आहे. याच माझ्या देशात कुठे 56 लोक असतात, तर कुठे उपाशी पोटी झोपणारी जनता आहे. खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. माझ्या हिंदू धर्मात मुलींना, स्त्रियांना पूजलं जातं, त्यांच्याकडे आदराने बघितलं जातं. मग स्त्रीभ्रूण हत्येसारखं पाप माझ्या देशात कसं घडलं? ज्या दिवशी माझ्या बळीराजाला न्याय मिळेल